नमस्कार, मी अतिशय जयकोड. स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, तुम्ही विषयाच्या टायटल वाचत असेल की शेकापला अखेरचा लाल सलाम करून 6 शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच, 13 माजी सरपंच आणि 21 ग्रामपंचायत सदस्य हे शेकाप सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी टायटल का दिलेला आहे, कालच रायगड जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी एक पोस्ट केलेली आहे. ती पोस्ट पहिल्यांदा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर ही बघा. तुम्हाला थोडी मी वाचून दाखवतो. रविवार 21 जुलै 2024 रोजी शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लाल सलाम ठोकत आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अलिबाग तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे 6 सरपंच व 13 माजी सरपंच आणि त्यांच्या समवेत 21 ग्रामपंचायत सदस्य शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार. शेक की गॅरंटी. तर मित्रांनो, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी ऐकलेली होती. मोदी की गॅरंटी असे ते म्हणायचे. तसे आता राजा केनी महेंद्र शेठ की गॅरंटी अशा शब्दाचा वापर करायला लागलेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही फेसबुक पोस्ट आहे. आणि असं झालं तर खरंच शेतकरी कामगार पक्षाला हा एक मोठा हादरा मानायला काही हरकत नाही. मित्रांनो, हे असं शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत असं का होतं आणि भविष्यातही होऊ शकतं. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा भाई जयंत पाटील 4 वेळेला विधान परिषदेचे सलग आमदार राहिलेले होते आणि 12 रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होत्या 11 जागांसाठी आणि त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला. आणि मित्रांनो, आपल्या पक्षाचा सरचिटणीस ज्या वेळेला पराभूत होतो, हरतो, त्यावेळेला निश्चितच काही प्रमाणामध्ये त्याचा फटका हा पक्षाला बसतो. हे तुम्ही वारंवार अशा गोष्टी पाहिल्या असतील किंवा बघितल्या असतील. मित्रांनो, पावसाळ्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि ऐन विधानसभेच्या निवडणुकीवर आमदार महेंद्र दळवी शेतकरी कामगार पक्षाला असे हादरे देतच राहणार. ह्याच्यामध्ये काहीही माझ्या मनामध्ये तिलमात्र शंका नाही. आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते कार्यकर्ते यांचा प्रवेश करून घेऊन आपली ताकद हे लोकसभेला दाखवत होते. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तटकरे जिंकले. परंतु ज्या वेळेला 12 तारखेला भाई जयंत पाटील हरले, त्यावेळेला ते हरल्याच्या नंतर आमदार महेंद्र दळवी यांनी कशा प्रकारे आनंद साजरा केला हा तुम्ही सर्वांनी पाहिलेलाच आहे. मित्रांनो, शेतकरी कामगार पक्ष हा स्वातंत्र्याच्या काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्यरत आहे. एक सर्वात जास्त मला वाटतंय विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद भूषवणारे शेतकरी कामगार पक्ष आहे. आणि असं असताना हळूहळू तो पक्ष एकेकाळी काँग्रेसच्या नंतर त्यांचे सर्वात जास्त आमदार असताना हळूहळू तो पक्ष आता कमी होत चाललेला आहे, संपत चाललेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत निश्चितच शेकाप पुढे वाढेल, पुन्हा भरारी घेईल असे म्हणत आहेत. परंतु मित्रांनो, मागे जर आपण कालखंड बघितला तर त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाने पुन्हा एकदा पराभव स्वीकारल्याच्या नंतर विजयसुद्धा संपादन केलेला हा इतिहास सांगतो. परंतु मित्रांनो, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. सध्या जर आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाचा नेताच जर ठरला असेल तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांच्या मनामध्ये आता सशंकता निर्माण झाली असेल. मित्रांनो, शेकाप पक्षाची एवढ्या मोठ्या प्रमाणात कदाचित पडझड झाली नसती. पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे 2022 रोजी रायगड जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपला आणि त्याच्यानंतर 2 वर्ष व्हायला लागले रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे. मित्रांनो, रायगड जिल्हा परिषद ही शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणातील हुकमी एका समजली जायची. तिच्यामध्येच आता प्रशासक असल्याकारणाने शेकापचे जे नेते कार्यकर्ते आहेत त्यांच्या हाताला विकास काम नाही आहे. त्याच्यामुळे ते
चिंतेमध्ये आहेत। आणि असं असताना त्या गोष्टीला 2 वर्षाचा कार्यकाल उलटल्याच्या नंतर सुद्धा काही नेते होते शकापचे, ते तटस्थ राहिले, शकापसोबत राहिले। परंतु 12 जुलै रोजी ज्यावेळेला भाईंचा पराभव झाला त्याच्यानंतर मात्र त्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असावी आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे हे प्रवेश आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये कोणी सर्वसामान्य माणूसही ज्याला विचारलं होतं तो सुद्धा तेच सांगेल। शकापचे काही कार्यकर्ते नेते मला भेटतात, विचारतात की आता पुढं काय होईल। तर त्या संदर्भात मित्रांनो, मी एक पत्रकार आहे, मी त्यांना एवढं सांगतो की शकाप आता कशा पद्धतीने येणाऱ्या विधानसभेसाठी रणनीती आखणार आहे हे पाहणं मग अगत्याचं ठरणार आहे। मध्येच मित्रांनो आवड्या फुटतात, कालच एक मी व्हिडिओ बनवला होता नवराष्ट्र टाईममध्ये की शेतकरी कामगार पक्ष कर्जतमध्ये उमेदवार देणार, अशा पद्धतीच्या आता बातम्या पसरायला लागलेल्या आहेत। महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे, अशा पद्धतीच्या बातम्या पसरायला लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो, शेतकरी कामगार पक्षाला एकला चलोरीची भूमिका घ्यावी लागते काय, ही महत्त्वाची भूमिका ठरणार आहे। खऱ्या अर्थाने शकाप हा महाविकास आघाडीसोबतच आहे असं विधान परिषद निवडणूक हरल्यानंतर भाईंनी सांगितलेलं होतं, परंतु खऱ्या अर्थाने मनापासून भाई महाविकास आघाडीचं आता काम करतील का? आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलं तर भाई महायुतीमध्ये सुद्धा जाऊ शकत नाही। भाजप वगैरे त्यांचे चांगले मित्रपक्ष आहेत, परंतु महायुतीमध्ये का जाऊ शकत नाही? कारण का अलिबागची जागा ही शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची आहे आणि ती जागा पुन्हा त्यांनाच मिळणार आहे। त्याच्यामुळे त्यांच्यासोबत जाऊन किंवा त्यांना मदत करून आपल्याला अलिबागची जागा मिळणार नाही, म्हणून भाईंसमोर आता पर्याय राहिलेला नाही। महाविकास आघाडीसोबत राहून अलिबाग मुरुडची जागा मिळवून पुन्हा एकदा अलिबाग मुरुडचं आमदार पद आपल्याकडे पाडून घ्यावं असा त्यांचा एकमेव आता अजेंडा राहिलेला आहे। परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने जरी अलिबाग मुरुडची जागा ही भाई जयंत पाटील यांच्या शकापला मिळाली तरी सुद्धा त्यांच्यासोबत असलेले मित्रपक्ष ठाकरे गट आणि काँग्रेस हे त्यांना मदत करतील का, हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण का इतिहासामध्ये मित्रांनो, जे नेहमी विरोधी पक्ष राहिलेले आहेत ते ह्या 2024च्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांनी भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचं पहिल्यांदाच एक प्रयोग केला आणि तो प्रयोग कितपत यशस्वी ठरला हे आपण पाहिलेच आहे। देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये त्यांना यश मिळालं, परंतु अलिबागमध्ये रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर एकेकाळी कट्टर काँग्रेसचे विरोधक असलेले भाई जयंत पाटील आणि शकापला सोडून काँग्रेसमध्ये गेलेले कार्यकर्ते हे का शकाप सोडून काँग्रेसमध्ये गेले, तर निश्चितच त्यांची कुठंतरी तिथे घुसमट होत असेल। आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यांच्या मनामध्ये शकापबद्दल नेहमीच राग आणि चीड राहिलेली आहे। आणि मला वाटते लोकसभेला आपण ती पाहिली, त्यांनी गीतेनं मतदान न करता डायरेक्टली तटकरे साहेबांना मतदान केलं। त्याच्यामुळं शकाप जरी महाविकास आघाडीकडून अलिबाग मुरुडची जागा लढवत असला तरीसुद्धा मी पत्रकार या नात्याने सगळीकडे चाचपणी करत असतो आणि माझं असं मत आहे की नक्की बाकीचे हे घटक पक्ष त्यांना मदत करतील का। त्याच्यामुळे शकापनी जर अलिबाग मुरुडची जागा मिळवली तर त्यांना फक्त शकाप म्हणून लढायला पाहिजे, कुठल्याही पक्षावर आपल्या घटक पक्षावर विश्वास न ठेवता आपण महेंद्र दळवी यांना कशा करू शकतो। आता महेंद्र दळवी यांच्याकडे मागच्या वेळेला 1,11,000च्या आसपास मत आहेत, लोकसभेला सुद्धा त्यांना 1,12,000च्या आसपास त्यांच्या मतदारसंघामध्ये मतं पडलेली आहेत। तर मित्रांनो, 79,000 मतं ही 2019मध्ये शकाप पक्षासोबत होती, परंतु 79,000 मतामधून मित्रांनो अशा पद्धतीने पक्षप्रवेश घेत शकापची मतं आता कमी झालेली आहेत। त्याच्यामुळे हा जो काही मधला जो तफावत आहे 30-40,000चा, हा शेतकरी कामगार पक्ष कशा पद्धतीने भरून काढेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कुठलाही पक्ष कधी संपत नसतो असे पंडित पाटील म्हणत असतात, परंतु त्या पक्षाने जिंकण्यासाठी काय रणनीती आखलेली आहे, एवढ्या मोठ्या आपल्या विरोधी पक्षाला कशा पद्धतीने त्यांना हरवायचं आहे हे पाहणं पण महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, तुर्तास या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तुमच्यासमोर जे आता भविष्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीमध्ये होणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं विवेचन केलं, कारण की हा एक मोठा हादरा शकापाला बसणार आहे हे मानावं लागेल। मला वाटतं एवढा मोठा पक्षप्रवेश हा कधी
शेतकरी कामगार पक्षातून शिंदे गटामध्ये झालेला नसावा, म्हणून याच्यावर सविस्तर बोलून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं मला गरजेचं वाटलं. अलिबाग मूळ मतदारसंघातील राजकारणाच्या गोष्टी मी तुमच्यासोबत नेहमीच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडत असतो, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो. जर काम आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.